नेमका फायदा किती मिळणार? नव्या शासन निर्णयानुसार मदतीची रक्कम वाढवण्यात आली आहे. याचे स्वरूप खालीलप्रमाणे असेल. दिव्यांग प्लस अव्यंग विवाह. जर एका दिव्यांग व्यक्तीने सामान्य व्यक्तीशी विवाह केला तर त्यांना 1,50,000 रुपये म्हणजे 1.5 लाख रुपये मिळतील. दिव्यांग प्लस दिव्यांग विवाह. जर दोन्ही व्यक्ती म्हणजे वर आणि वधू दिव्यांग असतील तर त्यांना तब्बल 2,50,000 रुपये अनुदान मिळेल. महत्त्वाचा मुद्दा, ही रक्कम थेट तुमच्या संयुक्त बँक खात्यात म्हणजे जॉईंट अकाउंटमध्ये जमा होईल. यातील 50% रक्कम तुम्ही संसाराच्या गरजांसाठी लगेच वापरू शकता, तर उरलेली 50% रक्कम 5 वर्षांसाठी फिक्स डिपॉझिट म्हणजे FD म्हणून सुरक्षित ठेवली जाईल, जेणेकरून तुमचे भविष्य सुरक्षित राहील. पात्रता काय आहे? कोणाला मिळणार लाभ? फक्त इच्छा असून चालणार नाही, तर खालील अटींची पूर्तता होणे गरजेचे आहे. अपंगत्व. किमान 40% अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र आणि UDID कार्ड असणे बंधनकारक आहे. रहिवासी. वधू किंवा वर यांपैकी किमान एक जण महाराष्ट्राचा रहिवासी असावा. विवाह नोंदणी. तुमचे लग्न रजिस्टर्ड मॅरेज म्हणजे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. वेळेचे बंधन. लग्नाची नोंदणी झाल्यापासून 1 वर्षाच्या आत तुम्हाला अर्ज करावा लागेल. उशीर झाल्यास लाभ मिळणार नाही. पहिले लग्न. हा लाभ फक्त पहिल्या विवाहासाठी मिळेल. कागदपत्रांची जुळवाजुळव. डॉक्युमेंट्स चेकलिस्ट. अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रे तयार ठेवावी लागतील. 1. दोघांचे आधार कार्ड. 2. UDID कार्ड, अपंगत्व प्रमाणपत्र. 3. विवाह नोंदणी प्रमाणपत्र, मॅरेज सर्टिफिकेट. 4. पती-पत्नीचे जॉईंट बँक पासबुकचे झेरॉक्स. 5. महाराष्ट्राचे रहिवासी दाखला म्हणजे डॉमिसाईल सर्टिफिकेट. 6. पासपोर्ट आकाराचे फोटो. अर्ज कुठे आणि कसा करायचा? ही प्रक्रिया आता खूप सुटसुटीत झाली आहे. अर्ज मिळवा. शासन निर्णयासोबत अर्जाचा नमुना दिला आहे, त्याची प्रिंट काढा. माहिती भरा. अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरा, म्हणजे नाव, जन्मतारीख, लग्नाची तारीख इत्यादी. सबमिट कुठे करायचा? हा भरलेला अर्ज आणि कागदपत्रे घेऊन तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषद कार्यालयात जा. तिथे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांच्याकडे हा अर्ज जमा करायचा आहे. अर्ज जमा केल्यानंतर साधारण 30 दिवसांत त्याची छाननी होईल आणि सर्व काही योग्य असल्यास अनुदानाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होईल. थोडक्यात सांगायचे तर सरकारचा हा निर्णय केवळ आर्थिक मदत नाही, तर दिव्यांग बांधवांना सन्मानाने संसार थाटण्यासाठी दिलेले बळ आहे. जर तुमच्या ओळखीत, मित्रपरिवारात किंवा नातेवाईकांमध्ये असे कोणी असेल ज्यांना या योजनेचा लाभ होऊ शकतो, तर ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा.